श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री शिवाय नमस्ते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज आहे सोमवार पण आहे मैत्रिणींनो. आज परत प्रदोष पण आहे आणि महिन्याची महाशिवरात्री पण आहे. हातचा हातीने युगाचा योग आलेले तिन्ही ह्याचे ते थोडं छानचा दिवस आहे आजचा मैत्रिणींनो. आज प्रदोष धरलेला आहे, त्याची पूजा केलेली आहे मैत्रिणींनो. मी हे बघा, प्रदोषची पूजा मांडलेली आहे. अगोदर पाट असा मांडून अगोदर पाटाखाली मी स्वस्तिक काढलेले आहे. पाटाखाली स्वस्तिक काढलेले आहे मैत्रिणींनो. नंतर समोर रांगोळी काढलेली आहे, अगरबत्ती लावलेली आहे, नंतर दिवा लावलेला आहे, गूळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवलेला आहे. उजव्या बाजूला गणपतीची पूजा केली. सुरुवातीला लाल फूल दुर्वा वाहून घेतलेला आहे. दिव्याची पण पूजा केली. तिथं पांढरं फूल बेलाचं पान वाहिलेलं आहे. छोटीशी छान अशी पिंड आहे महादेवाची, त्याचा अभिषेक करून घेतला मैत्रिणीनं. नंतर मग त्याला चंदनानं वगैरे लावलं आहे, चंदन हळद वगैरे. नंतर मग बेलाचे पान वाहिलेले आहे, नंतर पांढरं फूल वाहिलेलं आहे मैत्रिणीनं. हे बघा, नंतर गणपतीला दुर्वा, परत आपलं जास्वंदाचं फूल. आपल्याला माहिती आहे गणपतीला लाल फुलांचं खूप आवडतं आहे, त्याच्यामुळं मी गणपतीला लाल फूल वाहिलेलं आहे. जास्वंदाचं दुर्वा ठेवलेली आहे आणि छान अशी सगळी पूजा वगैरे करून घेतली. नंतर मग देवाचा दिवा लावून घेतला मस्त. सर्व व्हायच्या अगोदर बाहेर दिवा, तुळशी महादेवाला दिवा लावला, मंदिरात जाऊन आले. मग घरी प्रदोषची पूजा केलेली आहे. ही अशी छान छोटीशी साधी भोळी महादेवाने माझ्याकडनं आज प्रदोषची पूजा करून घेतलेली आहे मैत्रिणींनो. हे बघा, आज प्रदोष म्हणजे काय, संध्याकाळच्या वेळेला जे सूर्यास्त होतो त्या सूर्यास्ताच्या काळाला प्रदोष हा नाव दिलेलं आहे. हा प्रदोष खूप चांगला असतो. आपल्या काय पाठीमागे विडापिडा असेल तर हा प्रदोषने जाते. शक्यतो सगळ्यांनी हा प्रदोषचा उपास करा. शंकराचा उपास असतो हा. खूप चांगलं प्रसन्न वाटतं. हे उपवास धरल्यानंतर तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून मंदिरात जाऊन या, घरामध्ये पूजा वगैरे करा, मन प्रसन्न ठेवा. आणि नंतर मग संध्याकाळी परत सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही ही अशी छान पूजा मंदिरात जाऊन तर छान अशी पूजा वगैरे करू शकता. आणि उपवास ठेवल्यानंतर तुम्ही फराळाचं नाही करू शकत, पण फळ वगैरे खाऊ शकता. एखादं फळ वगैरे खाऊन घ्यायचं मैत्रिणीनं. कोणाला जर सण होत नसेल तर उपवास राहण्याचं, तर फळ वगैरे खा आणि संध्याकाळी तुम्ही आपलं महादेवाला आपल्या छान नैवेद्य वगैरे दाखवून उपवास सोडू शकता. माझी साधी सोपी आणि कशी वाटली ही पूजा मला नक्की सांगा मैत्रिणींनो. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.